श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, आजचा हा दिवस अत्यंत पवित्र आहे. हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका, कारण आज मी तुमच्या अंतःकरणाशी बोलत आहे. जे शब्द तुम्ही ऐकाल ते फक्त कानांसाठी नाहीत, तर तुमच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी आहेत. मन शांत ठेवा, विश्वास दृढ ठेवा आणि माझ्या चरणी स्वतःला अर्पण करा. ज्या भक्ताने श्रद्धा आणि संयम सोडला नाही, त्याला मी कधीही निराश केलेले नाही. आज मी लक्ष्मी स्वरूप कृपेचा संदेश घेऊन तुमच्या दारी आलो आहे. लक्षात ठेवा, लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही. खरी लक्ष्मी म्हणजे मनःशांती, समाधान, उत्तम आरोग्य, प्रेमळ कुटुंब, चांगले संस्कार आणि प्रामाणिकपणाने मिळालेला आनंद. ज्याच्या मनात चांगुलपणा आहे, ज्याच्या वागण्यात नम्रता आहे आणि ज्याच्या कृतीत सत्य आहे, त्याच्यावर माझी आणि महालक्ष्मीची कृपा सदैव राहते. बाळांनो, तुम्ही अनेक दिवस दुःख सहन केले, अपमान सहन केला, अश्रू ढाळले, अनेक रात्री चिंता करत जागून काढल्या. अनेक वेळा असे वाटले की आता सर्व काही संपले. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. संकट कितीही मोठे असले तरी माझी कृपा त्याहून मोठी असते. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या दुःखाचा काळ कायमचा राहणार नाही. प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक कठीण परीक्षेनंतर यशाचा क्षण येतो. देव प्रत्येक भक्ताची परीक्षा पाहतो, पण त्याला कधीही एकटे सोडत नाही. परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, परीक्षा म्हणजे तुमच्यातील सामर्थ्य जगासमोर आणण्याची संधी आहे. सोन्याला अग्नीत तापवले जाते तेव्हा त्याची किंमत वाढते. त्याचप्रमाणे जीवनातील संकटे तुमचे मन अधिक मजबूत बनवतात. म्हणून संकट आले की घाबरू नका. माझे नाव घ्या, धैर्य ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. संयम हा प्रत्येक यशाचा पाया आहे. अनेक भक्त अधीर होतात. आज प्रार्थना केली आणि उद्या फळ मिळाले नाही म्हणून निराश होतात. पण निसर्गाकडून शिका. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. त्याला पाणी, सूर्यप्रकाश आणि वेळ लागतो. तसेच तुमच्या प्रयत्नांनाही वेळ लागतो. योग्य वेळ आल्यावर फळ नक्की मिळते. माझ्या लेकरांनो, स्वतःसाठी वेळ काढा. जगासाठी धावताना स्वतःला विसरू नका. शरीर निरोगी ठेवा, मन प्रसन्न ठेवा आणि विचार सकारात्मक ठेवा. रोज काही वेळ शांत बसा. स्वतःच्या चुका ओळखा. स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. कारण जो स्वतःला घडवतो त्याला जग आपोआप मान देते. लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाचा स्वभाव, विचार आणि प्रवास वेगळा असतो. तुम्ही कितीही समजावले तरी जो बदलू इच्छित नाही तो बदलणार नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या दोषांमध्ये वेळ घालवू नका. स्वतःमध्ये सुधारणा करा. तुमचे वागणे, तुमचे बोलणे, तुमचे विचार आणि तुमची कर्मे इतकी सुंदर करा की तुमच्याकडे पाहून इतरांना बदलण्याची प्रेरणा मिळेल. जगात अनेक लोक तुमच्यावर टीका करतील. काही तुमच्या यशावर जळतील, काही तुमच्या अपयशावर हसतील. पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा मार्ग सत्याचा असेल तर माझी कृपा तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे. कधीही अहंकार बाळगू नका. पैसा, पद, प्रतिष्ठा आणि यश हे कायमचे नसते. पण नम्रता, प्रेम आणि चांगली कर्मे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. दुसऱ्याला मदत करा. गरजवंताला आधार द्या. कोणाच्याही मनाला दुखवू नका, कारण प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वराचा अंश आहे. आज मी तुम्हाला एक वचन देतो. जर तुम्ही श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडला नाही, तर तुमच्या जीवनात योग्य वेळी आनंद, यश आणि समाधान नक्की येईल. प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने करा. रागापेक्षा प्रेम मोठे ठेवा, भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवा आणि निराशेपेक्षा आशा मोठी ठेवा. लक्षात ठेवा, तुमचे नशीब फक्त शब्दांनी बदलत नाही, तर योग्य विचार, सत्कर्म, संयम आणि ईश्वरावरील अखंड विश्वास यामुळे उजळत जाते. माझ्यावर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर स्वतःचे कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडा. कृपा आणि कर्म या दोन्हींच्या संगमातूनच जीवनात खरे यश प्राप्त होते. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या घरात सुख, समाधान, प्रेम आणि मंगलमय वातावरण नांदो. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य निरोगी राहो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर होवोत. तुमच्या मनातील भीती नाहीशी होवो आणि तुमच्या प्रत्येक सत्कर्माला यश लाभो. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. माझ्या लेकरांनो, अनेक जण मला विचारतात, स्वामी, आम्ही इतकी पूजा करतो, नामस्मरण करतो, तरीही आमच्या जीवनात अडचणी का येतात? बाळांनो, हे लक्षात ठेवा की भक्ती म्हणजे संकट कधीच येणार नाही अशी हमी नाही. भक्ती म्हणजे संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य मिळणे. जो माझ्यावर नितांत विश्वास ठेवतो त्याचे मन परिस्थितीसमोर कधीच हार मानत नाही. कारण त्याला माहीत असते की प्रत्येक कठीण क्षणानंतर माझी कृपा त्याच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे. आजपासून एक संकल्प करा. कोणत्याही परिस्थितीत स्वतःबद्दल वाईट बोलणार नाही.
माझ्याकडून काही होणार नाही, माझे नशीब खराब आहे, माझे आयुष्य संपले असे शब्द कधीही उच्चारू नका. शब्दांमध्ये मोठी शक्ती असते. जसे विचार करता तसे जीवन घडत जाते. म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, मी धैर्यवान आहे, मी प्रामाणिक आहे, माझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे, मी योग्य कर्म करणार आणि योग्य वेळी त्याचे फळ मला नक्की मिळणार. बाळांनो, दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुःखी करू नका. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा, पण जे उशिरा मिळते त्याची गोडी आयुष्यभर टिकते. त्यामुळे तुलना करणे सोडा. दुसऱ्याच्या संपत्तीपेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्याच्या भाग्यावर मत्सर करण्याऐवजी स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. तुमच्या घरात प्रेम असेल तर तेच सर्वात मोठे धन आहे. पैसा पुन्हा कमावता येतो, पण तुटलेली माणसे आणि तुटलेले नाते पुन्हा जोडण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून आपल्या कुटुंबातील प्रत्येकाशी प्रेमाने बोला. आई वडिलांचा आदर करा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, लहानांना प्रेम द्या. घरात राग, अहंकार आणि कटुता वाढू देऊ नका. ज्या घरात प्रेम, विश्वास आणि देवाचे नामस्मरण असते, त्या घरात माझी कृपा सदैव वास करते. काही लोक तुमच्यावर अन्याय करतील, तुमचा गैरफायदा घेतील, तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतील, पण त्यांच्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. दुसरे कसे वागतात हे त्यांच्या संस्कारांचे दर्शन असते, पण तुम्ही कसे वागता हे तुमच्या संस्कारांचे दर्शन असते. म्हणून चांगुलपणा सोडू नका, फक्त विवेकाने वागायला शिका. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस ही परमेश्वराने दिलेली एक नवीन संधी आहे. कालच्या चुका आज सुधारता येतात. कालचे अपयश उद्याच्या यशाचा पाया बनू शकते. त्यामुळे भूतकाळाची ओझी मनावर ठेवू नका. वर्तमानात प्रामाणिकपणे जगा आणि भविष्य परमेश्वरावर सोपवा. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सतत पुढे चालत राहा. मी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. माझ्या लाडक्या भक्तांनो, जीवनात असा एकही माणूस नाही ज्याला कधीच दुःख आले नाही. ज्याच्या आयुष्यात परीक्षा नाही, त्याला अनुभवही नाही. त्यामुळे संकटांना शत्रू समजू नका. संकटे ही तुमच्या जीवनातील महान गुरु असतात. ती तुम्हाला शिकवतात की कोण आपले आहे, कोण परके आहे, कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून अंतर राखावे. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक शहाणे बनवते, प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक सक्षम बनवते आणि प्रत्येक अश्रू तुमच्या मनातील अहंकार धुवून काढतो. म्हणून दुःखाला घाबरू नका. माझे नाव घ्या आणि धैर्याने पुढे चला. तुमच्यापैकी अनेक जण आजही भूतकाळातील जखमा मनात जपून बसले आहेत. कोणीतरी अपमान केला, कोणीतरी विश्वासघात केला, कोणीतरी तुमची साथ सोडली, म्हणून तुम्ही आजही त्याच आठवणींमध्ये जगत आहात. बाळांनो, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येते. जे निघून गेले त्याला धरून बसलात तर जे सुंदर तुमच्याकडे येणार आहे त्याचे स्वागत कसे कराल? म्हणून मनातील कटुता सोडा. क्षमा करायला शिका. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती तुमच्या मनाच्या शांततेसाठी असते. आज मी तुम्हाला सांगतो, तुमचे भाग्य फक्त नशिबावर अवलंबून नाही. तुमचे विचार, तुमची कर्मे, तुमची सवय आणि तुमची प्रामाणिकता हेच तुमच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. रोज थोडी प्रगती करा. रोज एक चांगले काम करा. रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. रोज स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवा. वर्षभरानंतर मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हालाच तुमच्यातील मोठा बदल दिसेल. बाळांनो, काही लोक म्हणतात, स्वामी, आम्ही खूप मेहनत करतो, पण फळ दुसऱ्यालाच मिळते. हे ऐकून निराश होऊ नका. परमेश्वराच्या दरबारात कोणत्याही चांगल्या कर्माचा हिशेब हरवत नाही. काही फळ लगेच मिळते, काही उशिरा मिळते, तर काही पुढच्या मोठ्या संधीच्या रूपाने मिळते. म्हणून कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. योग्य वेळ आल्यावर तुमच्या परिश्रमाचे मोल जगाला मान्य करावेच लागेल. कधीही दुसऱ्याच्या यशामुळे अस्वस्थ होऊ नका. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका. कारण मत्सर मनाला जाळतो, पण सद्भावना मनाला समृद्ध करते. दुसऱ्याला खाली खेचून कोणीही वर जात नाही. स्वतःला उंच घडवणारा माणूसच खऱ्या अर्थाने महान ठरतो. लक्षात ठेवा, घरात पैसा असणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे घरात प्रेम असणे. मोठे घर असून उपयोग नाही जर मन लहान असतील. सुंदर वस्तू असून उपयोग नाही जर शब्द कटू असतील. म्हणून तुमच्या घरात प्रेम, आदर, विश्वास आणि देवाचे स्मरण कायम ठेवा. घरातील प्रत्येक सदस्याशी संयमाने बोला. रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर जखम करून जातात. माझ्या भक्तांनो, तुमच्या मनात भीती ठेवू नका. भीतीमुळे माणूस संधी गमावतो. विश्वासामुळे माणूस अशक्य गोष्टही शक्य करतो. तुम्ही पडाल, चुका कराल, अपयशी व्हाल, पण पुन्हा उभे राहा. कारण प्रत्येक वेळी उभे राहणारा माणूसच शेवटी विजेता ठरतो. आजपासून स्वतःशी एक वचन द्या. मी खोटे बोलणार नाही, कोणाचा हेवा करणार नाही, कोणाचे वाईट चिंतन करणार नाही.
दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणार नाही. माझ्या आई वडिलांचा आदर करेन. गरजूंना शक्य तितकी मदत करेन. माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करेन. हे लक्षात ठेवा, मी प्रत्येक भक्ताच्या हृदयात वसतो. तुम्ही मंदिरात आलात म्हणूनच मी भेटतो असे नाही. जेव्हा तुम्ही सत्य बोलता, प्रामाणिकपणे काम करता, दुसऱ्याला मदत करता, दुःखी माणसाला आधार देता, तेव्हा मी तुमच्या प्रत्येक कृतीत प्रकट होतो. त्यामुळे भक्ती ही केवळ शब्दांत नको, ती तुमच्या आचरणात दिसली पाहिजे. बाळांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात करण्यासाठी आहे. काल काय झाले यावर रडण्यात वेळ घालवू नका. आज काय करता येईल याचा विचार करा. आजचा योग्य निर्णय उद्याचे सुंदर भविष्य घडवतो. म्हणून धैर्य ठेवा, संयम ठेवा, सत्कर्म करा आणि माझ्यावर अढळ विश्वास ठेवा. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन, योग्य लोक भेटवीन आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या परिश्रमाचे सुंदर फळही देईन. तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य, प्रेम आणि मंगलमय वातावरण सदैव नांदो. तुमच्या कष्टांना योग्य यश लाभो. तुमच्या डोळ्यातील अश्रू आनंदात परिवर्तित होवोत. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला माझ्या कृपेची जोड मिळो. श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी कधीही सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते आणि जिथे कृपा असते तिथे अशक्यही शक्य होते. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही अनेकदा माझ्यासमोर येऊन म्हणता, स्वामी, आमच्या घरात अडचणींची मालिका संपतच नाही. एक संकट संपते तर दुसरे उभे राहते. बाळांनो, हे जगच परिवर्तनाचे आहे. येथे सुख कायम राहत नाही आणि दुःखही कायम राहत नाही. पण ज्याने आपल्या मनाला स्थिर ठेवले, ज्याने श्रद्धा सोडली नाही, ज्याने संयम गमावला नाही, त्याच्या जीवनात प्रत्येक संकट एक दिवस नतमस्तक होते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, मनात कधीही पराभवाचा विचार आणू नका. लक्षात ठेवा, देव कधीच घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. त्याची वेळ ही सर्वश्रेष्ठ असते. तुम्ही अनेकदा तुमच्या इच्छेनुसार परिणाम मागता, पण परमेश्वर तुमच्यासाठी जे ठरवतो ते अनेकदा तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले असते. म्हणून जे मिळाले नाही त्यावर दुःख करण्यापेक्षा जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. कृतज्ञ मनावर माझी कृपा अधिक सहज बरसते. माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जाते. काही लोक प्रेम देतात, काही अनुभव देतात, काही विश्वास देतात आणि काही सावध राहण्याचा धडा देतात. त्यामुळे कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका. प्रत्येक अनुभव तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्या अनुभवातून शिका, पण कटुता मनात ठेवू नका. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमच्या जीवनातील सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, ती तुमच्या स्वतःच्या मनाशी असते. मनात भीती असेल तर संधी दिसत नाही. मनात राग असेल तर प्रेम दिसत नाही. मनात अहंकार असेल तर सत्य दिसत नाही. म्हणून प्रथम स्वतःच्या मनाला जिंका. जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जगावर विजय मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. कधीही तुमच्या चांगुलपणाचा त्याग करू नका. काही लोक तुमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतील, तुमच्या विश्वासाला तडा देतील, तुमच्या शांत स्वभावाची परीक्षा पाहतील. पण त्यांच्या चुकीमुळे तुम्ही चुकीचे बनू नका. दुसऱ्याच्या वाईट वागण्यामुळे स्वतःचे संस्कार बदलणारा माणूस शेवटी स्वतःलाच हरवून बसतो. म्हणून विवेक ठेवा, पण मनातील करुणा जिवंत ठेवा. बाळांनो, जीवनात पैसा कमवा, प्रगती करा, मोठे व्हा, पण त्याचबरोबर मनही मोठे ठेवा. गरजूला मदत करण्याची वृत्ती ठेवा. तुमच्या यशात दुसऱ्याचा वाटा असेल तर त्याचे आभार माना. कारण नम्रतेने जगणाऱ्या माणसावरच ईश्वराची विशेष कृपा राहते. आजपासून स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात करा. तुमच्यात अनेक गुण आहेत, अनेक क्षमता आहेत, अनेक स्वप्ने आहेत. फक्त भीती, आळस आणि नकारात्मक विचारांनी त्यांना झाकून ठेवले आहे. त्या पडद्यांना दूर करा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक सकाळी नवीन आशेने उभे राहा. प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आलेला असतो. हेही लक्षात ठेवा, सतत तक्रार करणारा माणूस संधी गमावतो, पण सतत प्रयत्न करणारा माणूस इतिहास घडवतो. त्यामुळे तक्रारी कमी करा आणि प्रयत्न वाढवा. अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करा. कारण मी त्या भक्ताच्या पाठीशी सदैव उभा असतो जो हार मानत नाही. माझ्या भक्तांनो, तुमच्या घरात आनंद नांदो, मनात समाधान नांदो, कष्टाला यश लाभो आणि तुमच्या प्रत्येक पावलावर माझे अदृश्य संरक्षण असो. श्रद्धा ही तुमची शक्ती असू द्या, संयम हा तुमचा श्वास असू द्या आणि सत्कर्म हा तुमचा जीवनमार्ग असू द्या. मग कोणतेही संकट तुम्हाला जास्त काळ रोखू शकणार नाही. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही माझे स्मरण प्रेमाने करा, पण त्याच वेळी तुमचे कर्तव्यही निष्ठेने पार पाडा. कारण कृपा आणि कर्म यांची साथ मिळाली की जीवनात खरे यश, खरे सुख आणि खरी शांती प्राप्त होते.
माझ्या लाडक्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाने आपल्या हृदयात कोरून ठेवली पाहिजे. जीवनात सर्व काही मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक जण स्वतःला हरवून बसतात. पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतात, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मनःशांती गमावतात, लोकांना खुश करण्यासाठी स्वतःचे अस्तित्व विसरतात. पण बाळांनो, मी तुम्हाला सांगतो, जगात सर्वात मोठे यश म्हणजे स्वतःच्या मनाला शांत ठेवणे. ज्या मनात शांती आहे त्या मनातच परमेश्वराचा खरा वास असतो. तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात कोणत्या विचाराने करता त्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळी उठताच चिंता, भीती आणि नकारात्मक विचार मनात आणू नका. डोळे उघडताच माझे नाम घ्या आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस परमेश्वराने दिलेली एक नवीन संधी आहे. आज मी कोणाचेही वाईट करणार नाही. आज मी सत्याचा मार्ग सोडणार नाही. आज मी माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिक राहीन. अशा विचारांनी दिवसाची सुरुवात केली तर तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक परिवर्तन घडू लागेल. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक ती जी प्रत्येक अडचणीत कारणे शोधतात आणि दुसरी ती जी प्रत्येक अडचणीत मार्ग शोधतात. तुम्ही दुसऱ्या प्रकारचे बना, कारण मार्ग शोधणाऱ्या माणसाला मी स्वतः हात देऊन पुढे नेतो. जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला कोणतीही शक्ती कायमची रोखू शकत नाही. कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. पण बाळांनो, मी प्रत्येक प्रार्थना ऐकतो, प्रत्येक अश्रू पाहतो, प्रत्येक वेदना जाणतो. फक्त तुम्ही मागत असलेली गोष्ट योग्य वेळी मिळावी म्हणून मी थोडी प्रतीक्षा करायला लावतो. कारण आई जशी लहान मुलाच्या हातात धारदार वस्तू देत नाही, तसेच परमेश्वरही योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबवून ठेवतो. त्या प्रतीक्षेमागेही तुमचे कल्याणच दडलेले असते. दुसऱ्यांचे आयुष्य पाहून स्वतःचे भाग्य कमी समजू नका. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या परीक्षा येतात. कोणाचे हसू पाहून त्याला दुःख नाही असे समजू नका. प्रत्येकाच्या मनात काही न सांगितलेल्या वेदना असतात. म्हणून कोणावर मत्सर करू नका आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल तक्रारही करू नका. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे हवे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात जर एकमेकांवर विश्वास असेल, प्रेम असेल आणि देवाचे स्मरण असेल तर ते घर मंदिरापेक्षा कमी नाही. रोज काही क्षण एकत्र बसा, प्रेमाने बोला, कटू शब्द टाळा, राग आला तरी शांत व्हा आणि मगच बोला. कारण एका क्षणाच्या रागात बोललेले शब्द अनेक वर्षांचे नाते तुटण्याचे कारण बनतात. आज मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या मनातील भीती धैर्यात बदलो, तुमच्या डोळ्यातील अश्रू आनंदात बदलोत, तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो आणि तुमच्या घरात सुख, समाधान आणि मंगलमय वातावरण सदैव नांदो. तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी लक्षात ठेवा, माझ्या कृपेचा एक किरण त्या अंधाराला दूर करण्यासाठी पुरेसा आहे. म्हणून बाळांनो, श्रद्धा सोडू नका, संयम सोडू नका, प्रामाणिकपणा सोडू नका आणि सत्कर्म कधीही सोडू नका. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. मी तुमच्या पुढे मार्गदर्शक म्हणून, मागे रक्षक म्हणून आणि तुमच्या हृदयात सदैव आधार म्हणून आहे. विश्वास ठेवा, योग्य वेळ येत आहे. तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस नक्की उगवतील. माझ्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात सर्व काही आपल्या मनासारखे घडले असते तर माणसाला परमेश्वराची गरजच भासली नसती. म्हणून जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध काही घडते तेव्हा त्यामागेही माझी काही योजना आहे, हा विश्वास कधीही सोडू नका. आज जे तुम्हाला नुकसान वाटत आहे ते उद्या मोठ्या लाभाचे कारण ठरू शकते. आज जी वाट बंद झाली आहे तीच तुम्हाला अधिक सुंदर आणि सुरक्षित मार्गाकडे घेऊन जात असते. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात घाबरण्याऐवजी शांत राहा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. बाळांनो, अनेक जण आयुष्यभर दुसऱ्यांकडून कौतुकाची अपेक्षा करतात. लोकांनी आपले गुण ओळखावेत, आपल्याला मान द्यावा, आपले काम पाहून टाळ्या वाजवाव्यात अशी इच्छा मनात ठेवतात. पण लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःच्या समाधानासाठी काम करतो तोच खऱ्या अर्थाने आनंदी असतो. लोकांचे कौतुक काही क्षणांचे असते, पण स्वतःच्या मनाचे समाधान आयुष्यभर टिकते. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी जगू नका, तुमचे कर्म परमेश्वराला अर्पण करण्यासाठी जगा. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त टीका करण्यासाठी येतील. ते तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात दोष शोधतील. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी त्यांना त्यातही उणीव दिसेल. अशा लोकांवर राग करू नका, त्यांच्यावर वेळही वाया घालवू नका. झाड जितके फळांनी भरलेले असते तितकेच त्यावर दगड जास्त पडतात. म्हणून टीका म्हणजे तुमची किंमत कमी झाली असे नाही, अनेकदा ती तुमच्या प्रगतीची खूण असते. माझ्या भक्तांनो, आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोज माझ्या स्वभावात एक चांगला गुण वाढवत आहे का? माझ्या बोलण्यात गोडवा वाढत आहे का? माझ्या मनात करुणा वाढत आहे का? माझ्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा वाढत आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे होय अशी असतील तर समजा तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात.
कारण खरी भक्ती ही फक्त माळ जपण्यात नसते, ती माणुसकी जपण्यात असते. लक्षात ठेवा, दुसऱ्याला दिलेला आदर कधीही वाया जात नाही. गरजूला दिलेली मदत कधीही व्यर्थ जात नाही. मनापासून केलेली प्रार्थना कधीही निष्फळ होत नाही. आणि प्रामाणिकपणे केलेले कष्ट कधीही हरवत नाहीत. परमेश्वराच्या न्यायात उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच नसतो. बाळांनो, तुमच्या घरात लक्ष्मी टिकावी असे वाटत असेल तर फक्त धन कमावणे पुरेसे नाही. घरात सत्य असले पाहिजे, कष्टाची कमाई असली पाहिजे, आई वडिलांचा सन्मान असला पाहिजे, अन्नाचा आदर असला पाहिजे आणि प्रत्येक घासाबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. ज्या घरात लोभ, खोटेपणा, अपमान आणि अहंकार वाढतो, त्या घरातून सुख हळूहळू निघून जाते. पण ज्या घरात प्रेम, सेवा, समाधान आणि नामस्मरण असते, त्या घरात माझी कृपा अखंड वाहत राहते. आज मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. तुमचे जीवन बदलण्यासाठी चमत्काराची वाट पाहू नका. स्वतःच चमत्कार बना. रोज एक चांगली सवय लावा. रोज थोडे अधिक शिका. रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. रोज स्वतःच्या चुकीची कबुली द्या आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करा. या छोट्या छोट्या गोष्टीच एक दिवस तुमच्या जीवनाला महान बनवतील. माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात जर अजूनही कोणाबद्दल राग असेल तर आजच तो माझ्या चरणी ठेवून द्या. ज्याने तुम्हाला दुःख दिले त्याच्यासारखे तुम्ही होऊ नका. तुमच्या मनाची पवित्रता हीच तुमची खरी शक्ती आहे. कटुता सोडा, प्रेम स्वीकारा. सूड सोडा, क्षमा स्वीकारा. भीती सोडा, विश्वास स्वीकारा. कारण जिथे प्रेम असते तिथे मी असतो, आणि जिथे मी असतो तिथे अशक्य वाटणारे मार्गही सहज उघडतात. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा दिवस एका नव्या संकल्पाने सुरू करा. मी स्वतःला घडवीन, माझे विचार शुद्ध ठेवीन, माझे कर्म प्रामाणिक ठेवीन, माझी वाणी मधुर ठेवीन आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा व संयम सोडणार नाही. हा संकल्प जर मनापासून केला तर तुमच्या आयुष्यातील बदल कोणीही रोखू शकणार नाही. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नात मी तुमच्या सोबत आहे. धैर्याने पुढे चला, कारण अंधार कितीही मोठा असला तरी श्रद्धेचा एक दिवा संपूर्ण जीवन उजळवू शकतो. माझ्या लाडक्या भक्तांनो, आज मी तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी एक गोष्ट सांगतो. तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, आम्ही कोणाचे वाईट केले नाही, तरी आमच्याच वाट्याला दुःख का येते? बाळांनो, या प्रश्नाचे उत्तर समजले तर जीवनातील अर्धे दुःख संपून जाईल. लक्षात ठेवा, प्रत्येक घटना ही शिक्षा नसते. अनेक घटना या तुमच्या आत्म्याला अधिक सक्षम, अधिक संयमी आणि अधिक प्रकाशमान बनवण्यासाठी घडत असतात. जसा शिल्पकार दगडावर वार करतो तेव्हा दगडाला वेदना होतात, पण त्या वेदनांमधूनच सुंदर मूर्ती जन्माला येते. तसेच परमेश्वर तुमच्या जीवनाला आकार देत असतो. त्या क्षणी वेदना जाणवतात, पण काळ पुढे सरकल्यावर त्या वेदनांचेच वरदान झालेले दिसते. बाळांनो, एक गोष्ट कधीही विसरू नका, लोक तुमच्या चेहऱ्यावरचे हसू पाहतात, पण मनातील संघर्ष पाहत नाहीत. म्हणून दुसऱ्यांकडून सतत समजून घेण्याची अपेक्षा करू नका. जो स्वतःला समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. स्वतःशी मैत्री करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या गुणांना ओळखा आणि स्वतःच्या चुका नम्रतेने स्वीकारा. जो स्वतःला स्वीकारतो त्याला जगाची भीती राहत नाही. आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात जे काही घडले त्यातून धडा घ्या, पण त्या आठवणींचे ओझे आयुष्यभर वाहू नका. काही लोक आयुष्यभर जुन्या जखमाच कुरवाळत बसतात. त्यांनी दिलेल्या वेदनांना रोज नव्याने जीवन ठेवतात. त्यामुळे जखम भरत नाही. बाळांनो, जखमेला वेळ, संयम आणि सकारात्मक विचारांची औषध लागतात. भूतकाळाला वारंवार आठवून वर्तमान नष्ट करू नका. माझ्या भक्तांनो, तुमच्या घरात रोज आनंद हवा असेल तर एक सवय लावा. दिवसातून किमान एकदा संपूर्ण कुटुंबाने प्रेमाने एकत्र बसावे. मोबाईल बाजूला ठेवावा, कटू चर्चा टाळाव्या आणि एकमेकांच्या मनातील भावना ऐकाव्यात. ज्या घरात संवाद संपतो त्या घरात गैरसमज सुरू होतात. ज्या घरात प्रेमाने संवाद होतो त्या घरात लक्ष्मी आणि शांतता दोन्ही कायम राहतात. बाळांनो, कधीही दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवू नका. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे. पण दुसऱ्याचे पाहून अस्वस्थ झालात तर स्वतःच्या आयुष्यातील आनंदही हरवून बसेल. समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो खरा श्रीमंत आहे, आणि ज्याच्याकडे कितीही पैसा असूनही समाधान नाही तो खरा गरीब आहे. आजपासून तुमच्या प्रत्येक कृतीपूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, हे कर्म माझ्या स्वामींना आवडेल का? जर उत्तर होय असेल तर निसंकोच पुढे जा. जर उत्तर नाही असेल तर त्या कृतीपासून दूर राहा. हा एकच नियम तुमचे जीवन बदलण्यासाठी पुरेसा आहे. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, माझी कृपा फक्त मंदिरात येणाऱ्यांवर नसते. ती प्रत्येक प्रामाणिक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर असते, प्रत्येक आईच्या त्यागावर असते, प्रत्येक वडिलांच्या घामावर असते,
प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासावर असते, प्रत्येक कामगाराच्या मेहनतीवर असते आणि प्रत्येक अश्रूंना हसण्यात बदलण्यासाठी झगडणाऱ्या माणसावर असते. म्हणून तुमचे काम हेच तुमची पूजा समजा आणि तुमची प्रामाणिकता हाच माझ्यासाठी सर्वात मोठा नैवेद्य समजा. बाळांनो, मी तुम्हाला एक अमूल्य रहस्य सांगतो. जीवनात मोठे यश मिळवणारे लोक इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात म्हणून यशस्वी होत नाही, ते इतरांपेक्षा जास्त सातत्य ठेवतात म्हणून यशस्वी होतात. आज थोडे, उद्या थोडे, रोज थोडे असे करत करत ते पर्वतही सर करतात. म्हणून एका अपयशाने निराश होऊ नका, एका टीकेने खचू नका, एका अडथळ्याने थांबू नका, कारण जो चालत राहतो तोच शेवटी ध्येयापर्यंत पोहोचतो. माझ्या प्रिय भक्तांनो, माझे नाव फक्त ओठांवर ठेवू नका, ते तुमच्या आचरणात आणा. तुमच्या शब्दांत प्रेम असू द्या, तुमच्या नजरेत करुणा असू द्या, तुमच्या हातातून सेवा घडू द्या, तुमच्या मनात क्षमा असू द्या आणि तुमच्या प्रत्येक श्वासात परमेश्वरावरील अढळ विश्वास असू द्या. मग पहा, तुमच्या जीवनात असा प्रकाश येईल की कालचा अंधार तुम्हालाच आठवणार नाही. मी तुम्हाला सदैव आशीर्वाद देत आहे. धैर्याने पुढे चला, श्रद्धा जपा, संयम जपा, सत्य जपा, कारण ज्या भक्ताच्या अंतःकरणात श्रद्धेचा दिवा अखंड तेवत असतो, त्या भक्ताचे जीवन परमेश्वर स्वतः उजळून टाकतो. माझ्या लाडक्या भक्तांनो, आता माझे हे शब्द मनाच्या अगदी खोलवर उतरू द्या. जगात प्रत्येक माणूस आनंद शोधत आहे, पण बहुतेक लोक तो चुकीच्या ठिकाणी शोधतात. कोणाला वाटते पैसा मिळाला की आनंद मिळेल, कोणाला वाटते मोठे घर झाले की सुख मिळेल, कोणाला वाटते सर्व लोक आपल्या मनासारखे वागले की जीवन सुंदर होईल. पण बाळांनो, आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो तुमच्या मनाच्या अवस्थेत असतो. ज्याने स्वतःच्या मनाला समाधानी ठेवण्याची कला शिकली, त्याच्याकडून कोणताही माणूस, कोणतीही परिस्थिती आणि कोणतेही संकट आनंद हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतील ज्या तुमच्या समजण्यापलीकडच्या असतील. काही नाती अचानक तुटतील, काही स्वप्ने अपूर्ण राहतील, काही संधी हातातून निसटतील. त्यावेळी स्वतःला दोष देत बसू नका. प्रत्येक बंद होणाऱ्या दारामागे परमेश्वर दुसरे एक मोठे दार उघडत असतो. परंतु तुम्ही जर बंद झालेल्या दाराकडेच पाहत राहिलात तर उघडलेले दार तुम्हाला कधीच दिसणार नाही. म्हणून जे गेले त्याला जाऊ द्या आणि जे येणार आहे त्याचे विश्वासाने स्वागत करा. बाळांनो, आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून तुमचे नकारात्मक विचार आहेत. माझ्याने होणार नाही, मी नशिबाने दुर्दैवी आहे, माझ्याकडे काहीच नाही, असे विचार मनात ठेवले तर तुमची शक्ती कमी होत जाते. पण मी प्रयत्न करेन, मी शिकेन, मी पुन्हा उभा राहीन, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, असे विचार मनात ठेवले तर तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागृत होते. विचार बदला, जीवन बदलायला सुरुवात होईल. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ ही तुमच्यासाठी परमेश्वराने लिहिलेली एक नवीन संधी आहे. काल अपयश आले असेल, पण आज विजय मिळू शकतो. काल तुमचा अपमान झाला असेल, पण आज तुमचा सन्मान होऊ शकतो. काल तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, पण आज त्याच डोळ्यांत आनंद चमकू शकतो. म्हणून कालच्या वेदनांना आजच्या आशेवर राज्य करू देऊ नका. जीवनात कोणावरही इतके अवलंबून राहू नका की त्यांच्याशिवाय तुम्हाला स्वतःचे अस्तित्वच जाणवू नये. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, पण तुमचा आत्मविश्वास, तुमची श्रद्धा आणि तुमचे सत्कर्म कधीही बदलू देऊ नका. हेच तीन आधार तुम्हाला प्रत्येक वादळातून सुरक्षित बाहेर काढतील. बाळांनो, तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर प्रथम घरात प्रेमाचे आगमन होऊ द्या. कटू बोलणे बंद करा, एकमेकांच्या चुका माफ करा, घरातील वृद्धांचा आदर करा, अन्नाचा अपमान करू नका, कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य उपयोग करा, गरजूंना शक्य तेवढी मदत करा. ज्या घरात दान, सेवा, सत्य आणि समाधान असते त्या घरात समृद्धी आपोआप येते. आज मी तुम्हाला एक संकल्प देतो. रोज आरशासमोर उभे राहून स्वतःला सांगा, मी परमेश्वराचे लेकरू आहे, मी कोणापेक्षा कमी नाही, माझ्यात अपार क्षमता आहे, मी भीतीवर विजय मिळवीन, मी आळस सोडीन, मी माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. हा संकल्प रोज केला तर काही महिन्यांत तुम्हाला स्वतःमध्ये मोठा बदल जाणवेल. माझ्या लेकरांनो, माझ्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे फक्त संकटात माझे नाव घेणे नव्हे. श्रद्धा म्हणजे सुखातही नम्र राहणे, यशातही अहंकार न बाळगणे, अपयशातही धैर्य न सोडणे आणि प्रत्येक परिस्थितीत सत्याचा मार्ग निवडणे. हीच खरी भक्ती आहे, हीच खरी साधना आहे. आता मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. तुमच्या जीवनात जे अंधाराचे ढग जमले आहेत ते दूर होवोत. तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुमच्या घरात आरोग्य, आनंद, समाधान आणि सौहार्द नांदो. तुमच्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा योग्य वेळी पूर्ण होवो. पण हेही लक्षात ठेवा, आशीर्वाद तेव्हाच फळाला येतो
जेव्हा त्याला प्रामाणिक प्रयत्नांची साथ मिळते. म्हणून कर्म करत राहा, श्रद्धा जपा आणि संयम कधीही सोडू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूमागे माझा आशीर्वाद आहे, तुमच्या प्रत्येक संघर्षामागे माझे संरक्षण आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नामागे माझी कृपा उभी आहे. धैर्याने पुढे चला, तुमच्या जीवनाचा सुवर्णकाळ जवळ येत आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, आता या प्रवचनाचा हा भाग अत्यंत मन लावून ऐका. कारण आज मी तुमच्या भविष्याबद्दल नव्हे, तर तुमच्या वर्तमानाबद्दल बोलत आहे. अनेक भक्त भविष्याची इतकी चिंता करतात की आजचा दिवसही आनंदाने जगू शकत नाहीत. उद्या काय होईल, नोकरी मिळेल का, व्यवसाय चालेल का, मुलांचे भविष्य कसे असेल, आजार बरा होईल का, कर्ज फेडता येईल का, या प्रश्नांनी मन इतके भरून जाते की आज मिळालेल्या परमेश्वराच्या आशीर्वादाकडे त्यांचे लक्षच राहत नाही. बाळांनो, उद्याची चिंता करून आजची शक्ती वाया घालवू नका. आजचा दिवस योग्य पद्धतीने जगलात तर उद्या आपोआप सुंदर होईल. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहत नाही की बी रुजले का. तो विश्वास ठेवतो, मेहनत करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. त्याच्याप्रमाणे तुम्हीही तुमचे सत्कर्म करत राहा. फळ देण्याचे काम माझ्यावर सोडा. तुमच्यापैकी अनेक जण स्वतःला कमी समजतात, दुसऱ्यांशी तुलना करतात. त्याच्याकडे एवढे आहे, माझ्याकडे नाही, तो माझ्यापेक्षा पुढे गेला, माझे नशीबच खराब आहे, असे विचार करत स्वतःची किंमत कमी करतात. पण बाळांनो, प्रत्येक फूल एकाच ऋतूत उमलत नाही, प्रत्येक झाड एकाच वेळी फळ देत नाही, प्रत्येक नदी एकाच वेगाने वाहत नाही. मग प्रत्येक माणसाचे आयुष्य एकसारखे कसे असेल? परमेश्वराने प्रत्येकासाठी वेगळी वेळ, वेगळी वाट आणि वेगळे ध्येय ठरवले आहे. त्यामुळे तुलना सोडा आणि स्वतःच्या प्रवासावर प्रेम करा. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जर एखादा माणूस तुम्हाला सतत कमी लेखत असेल, तुमच्या स्वप्नांची थट्टा करत असेल किंवा तुमच्या प्रयत्नांवर पाणी फेरत असेल, तर त्याचा द्वेष करू नका. त्याला उत्तर देण्यासाठी वाद घालू नका. तुमचे यशच त्याला सर्वात मोठे उत्तर देईल. शांतपणे काम करत राहा. मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा मोठी कृती करा. आवाज करणारा धबधबा काही काळ लक्ष वेधून घेतो, पण शांत वाहणारी नदी संपूर्ण भूमीला जीवन देते. लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख तुमच्या कपड्यांमुळे, पैशामुळे किंवा पदामुळे होत नाही. तुमची खरी ओळख तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या शब्दांमुळे आणि तुमच्या कर्मांमुळे होते. त्यामुळे बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरण सुंदर करण्यावर अधिक भर द्या. मन पवित्र असेल तर चेहऱ्यावर तेज आपोआप येते. बाळांनो, काही वेळा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे फळ लगेच मिळत नाही. त्यामुळे निराश होऊ नका. झाड लावल्याबरोबर सावली मिळत नाही. वर्षानुवर्षे त्याची सेवा करावी लागते. त्यानंतर तेच झाड अनेकांना फळे आणि सावली देते. तसेच तुमच्या सत्कर्मांचे आहे. आज केलेले चांगले कर्म उद्या तुमच्या मुलांच्या, कुटुंबाच्या किंवा स्वतःच्या जीवनात आशीर्वाद बनून परत येते. आज मी तुम्हाला एक शेवटचा पण अत्यंत मौल्यवान संदेश देतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाला आनंद दिला का? आज मी कोणाचे मन दुखावले का? आणि आज मी कालपेक्षा चांगला माणूस बनलो का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकतील. कारण जो स्वतःचा रोज आढावा घेतो, त्याला बदलण्यासाठी दुसऱ्याची गरज लागत नाही. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात कितीही वादळे आली, कितीही अंधार पसरला, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी तुम्ही कधीही एकटे नाही. श्रद्धेने माझे स्मरण करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक अश्रूची मला जाणीव आहे. तुमच्या प्रत्येक कष्टाचा मला हिशेब आहे. आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक सहनशीलतेचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून बाळांनो, धैर्य सोडू नका, आशा सोडू नका, प्रामाणिकपणा सोडू नका, सत्य सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरचा आणि परमेश्वरावरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात, जिथे संयम असतो तिथे यश जन्माला येते आणि जिथे प्रेम असते तिथे माझी कृपा सदैव वास करते. माझ्या लाडक्या भक्तांनो, आता या प्रवचनाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश तुमच्या हृदयात कायमचा कोरून ठेवा. लक्षात ठेवा, जीवनात तुम्हाला किती वेळा पडावे लागले, किती वेळा अपयश आले किंवा किती लोकांनी तुमची साथ सोडली, यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की तुम्ही प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहिलात का. कारण परमेश्वर कधीही पडलेल्या माणसाला दोष देत नाही, पण हार मानलेल्या माणसाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देत राहतो. म्हणून पडणे ही चूक नाही, पण प्रयत्न सोडणे ही सर्वात मोठी चूक आहे. बाळांनो, तुम्ही आजपर्यंत अनेक गोष्टींचा पाठलाग केला. कधी पैशाचा, कधी प्रतिष्ठेचा, कधी लोकांच्या कौतुकाचा, तर कधी अशा नात्यांचा जे तुमच्यासाठी नव्हतेच. पण आज मी तुम्हाला सांगतो, स्वतःच्या आत्मविश्वासाचा पाठलाग करा. तुमच्या चांगल्या स्वभावाचा पाठलाग करा.
ज्ञानाचा, संयमाचा आणि सत्कर्माचा पाठलाग करा, कारण या गोष्टी एकदा तुमच्याकडे आल्या की जगातील कोणतीही शक्ती त्या तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तुमच्या सभोवताली कोणीही उभे राहणार नाही. मित्र दूर जातील, नातेवाईक कारणे सांगतील, जग तुमच्याकडे पाठ फिरवेल. त्या क्षणी स्वतःला एकटे समजू नका. त्या क्षणी सर्वात जवळ मीच असेन. अनेकदा जेव्हा तुम्हाला वाटते की मी शांत आहे, तेव्हा प्रत्यक्षात मी तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत असतो जो तुम्हाला अजून दिसत नाही. म्हणून माझ्या शांततेचा अर्थ माझी अनुपस्थिती समजू नका. माझी कृपा अनेकदा शांतपणे कार्य करत असते. माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक माणसाचे आभार माना. ज्यांनी प्रेम दिले त्यांचेही आणि ज्यांनी दुःख दिले त्यांचेही. कारण प्रेम देणाऱ्यांनी जगायला शिकवले आणि दुःख देणाऱ्यांनी मजबूत व्हायला शिकवले. अनुभवाशिवाय माणूस परिपक्व होत नाही. म्हणून कोणाबद्दलही मनात कायमचा राग ठेवू नका. राग मनाला जखडतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. आजपासून एक नवीन जीवन सुरू करा. सकाळी उठल्यावर तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करा. देवा, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. मला चांगले विचार दे, चांगली कर्मे करण्याची बुद्धी दे आणि कोणाच्याही मनाला दुखावणार नाही अशी वाणी दे. ही प्रार्थना रोज मनापासून करा. तुमच्या दिवसाची सुरुवातच बदलली तर तुमचे संपूर्ण जीवन बदलू लागेल. बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात. ज्या घरात पैसा आहे तिथे कदाचित शांतता नसते. ज्या घरात शांतता आहे तिथे कदाचित संपत्ती कमी असते. म्हणून दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःला दुःखी करू नका. परमेश्वराने तुम्हाला जे दिले आहे त्याची किंमत ओळखा. कृतज्ञ मनातच आनंद टिकतो. तुमच्या मुलांना फक्त पैसा देऊ नका, संस्कार द्या. त्यांना फक्त मोठे होण्याचे स्वप्न दाखवू नका, चांगले माणूस होण्याची प्रेरणा द्या. कारण पैसा वारसा म्हणून देता येतो, पण चांगले संस्कारच आयुष्यभर त्यांचे रक्षण करतात. माझ्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक शेवटचा आशीर्वाद देतो. तुमच्या मनातील प्रत्येक भीती धैर्यात बदलो. तुमच्या घरातील प्रत्येक दुःख आनंदात बदलो. तुमच्या कष्टांना योग्य यश मिळो. तुमच्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान सदैव नांदो. तुमच्या हातून सत्कर्म घडोत. तुमच्या ओठांवर नेहमी सत्य असो आणि तुमच्या हृदयात नेहमी करुणा असो. हे लक्षात ठेवा, माझ्या कृपेचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवनात कधीच अडचणी येणार नाहीत. माझ्या कृपेचा खरा अर्थ असा आहे की कोणतीही अडचण तुम्हाला मोडू शकणार नाही. तुमच्या मनात श्रद्धा असेल, तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा असेल आणि तुमच्या जीवनात संयम असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे भविष्य अंधारमय करू शकत नाही. म्हणून माझ्या लाडक्या भक्तांनो, हसत राहा, प्रयत्न करत राहा, सत्याचा मार्ग सोडू नका, कोणाचे वाईट करू नका, स्वतःला सतत घडवत राहा आणि प्रत्येक श्वासासोबत परमेश्वराचे स्मरण करा. मी तुमच्या प्रत्येक पावलावर आहे. तुमचा हात कधीही सोडणार नाही. योग्य वेळ आल्यावर तुमच्या जीवनात असे सुख, अशी शांती आणि असे यश येईल की आजचे सर्व दुःख तुम्हाला फक्त एक जुनी आठवण वाटेल. माझ्या लाडक्या भक्तांनो, अजून एक सत्य तुमच्या समोर मांडतो. जीवनात जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असते तेव्हा अनेकजण परमेश्वराला विसरतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा त्याच परमेश्वराला हाक मारतात. बाळांनो, खरा भक्त तो नसतो जो फक्त दुःखात माझे नाव घेतो. खरा भक्त तो असतो जो सुखातही कृतज्ञ राहतो आणि संकटातही विश्वास ढळू देत नाही. ज्या मनात कृतज्ञता असते त्या मनात मी स्वतः निवास करतो. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती कायमची नाही. तुमच्या घरात जर दुःख असेल तर तेही एक दिवस निघून जाईल. जर आर्थिक अडचण असेल तर तीही संपेल. जर मनात निराशा असेल तर तिच्या जागी आशेचा प्रकाश येईल. पण त्यासाठी तुमचे मन तुटू देऊ नका. लक्षात ठेवा, सर्वात अंधारी रात्र संपल्यानंतरच सूर्याचा पहिला किरण दिसतो. त्यामुळे अंधार पाहून सूर्योदयावर शंका घेऊ नका. माझ्या भक्तांनो, तुमच्या शब्दांमध्ये खूप मोठी शक्ती असते. कटू शब्द नातेसंबंध तोडतात, तर प्रेमाचे शब्द तुटलेली मने जोडतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. तुमच्या एका वाक्यामुळे एखाद्याचे मन दुखावणार असेल तर ते वाक्य गिळून टाका. पण तुमच्या एका वाक्यामुळे एखाद्याला जगण्याची प्रेरणा मिळणार असेल तर ते शब्द नक्की बोला. वाणी ही परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. तिचा उपयोग आशीर्वाद देण्यासाठी करा, शाप देण्यासाठी नाही. बाळांनो, जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्याची घाई करू नका. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्तापाचे कारण बनतात. संयमाने घेतलेला निर्णय मात्र आयुष्यभर आनंद देतो. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ असेल, राग आलेला असेल किंवा दुःख खूप मोठे वाटत असेल, तेव्हा कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. प्रथम मन शांत करा, माझे नामस्मरण करा आणि मगच पुढचे पाऊल उचला. आज मी तुम्हाला एक महत्त्वाचा मंत्र देतो. स्वतःशी स्पर्धा करा, दुसऱ्यांशी नाही. कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही यामध्ये जर चांगला बदल झाला असेल तर समजा तुम्ही योग्य दिशेने चालत आहात.
दुसऱ्यापेक्षा मोठे होण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा चांगले होणे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात आलेले प्रत्येक संकट तुम्हाला एक प्रश्न विचारते, तू घाबरशील की घडशील? हा निर्णय तुमच्या हातात आहे. संकटामुळे तुटून पडणारे अनेक असतात, पण संकटातून शिकून अधिक मजबूत होणारेच इतिहास घडवतात. म्हणून प्रत्येक अडचणीत स्वतःला विचारा, या प्रसंगातून मी काय शिकू शकतो? हा एक प्रश्न तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. लक्षात ठेवा, तुमच्या घरात सुख आणण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो. घरात एकमेकांबद्दल आदर, विश्वास, प्रेम आणि क्षमा असणे आवश्यक आहे. रोज एकमेकांना प्रेमाने विचारा, तू कसा आहेस? ही 4 शब्दांची विचारपूस अनेक मोठ्या औषधांपेक्षाही जास्त उपचार करते. ज्या घरात माणसे एकमेकांना समजून घेतात, त्या घरावर माझी कृपा सतत बरसत राहते. माझ्या प्रिय भक्तांनो, आज या क्षणी मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाची खात्री देतो. तुमच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तुम्ही धैर्य सोडू नका, कारण तुमच्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नावर माझी नजर आहे आणि तुमच्या प्रत्येक अश्रूला आनंदात बदलण्याची योग्य वेळही निश्चित आहे. म्हणून बाळांनो, श्रद्धेचा दीप कधीही विझू देऊ नका. संयमाची साथ कधीही सोडू नका. सत्याचा मार्ग कधीही बदलू नका आणि स्वतःला दररोज अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत राहा. जो स्वतःला घडवतो त्यालाच परमेश्वर जग घडवण्याची शक्ती देतो. माझ्या लाडक्या भक्तांनो, आता माझ्या अंतःकरणातून उमटणारे हे शब्द शांत मनाने ऐका. तुम्ही या जगात जन्माला आलात तो केवळ खाणे, कमावणे आणि एक दिवस निघून जाणे यासाठी नाही. परमेश्वराने प्रत्येक जीवाला एक विशेष उद्देश देऊन या पृथ्वीवर पाठवले आहे. काहींना सेवा करण्यासाठी, काहींना ज्ञान देण्यासाठी, काहींना कष्टातून प्रेरणा देण्यासाठी, तर काहींना प्रेम आणि माणुसकीची ज्योत जिवंत ठेवण्यासाठी. म्हणून स्वतःला कधीही क्षुल्लक समजू नका. तुमच्या अस्तित्वालाही परमेश्वराच्या योजनेत एक विशेष स्थान आहे. बाळांनो, जीवनात सर्वात मोठी गरिबी पैशाची नसते, तर विचारांची असते. ज्याच्याकडे सकारात्मक विचार नाहीत, ज्याच्याकडे आशा नाही, ज्याच्याकडे धैर्य नाही, तो कितीही श्रीमंत असला तरी तो आतून गरीबच असतो. पण ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याच्या हृदयात समाधान आहे आणि ज्याच्या हातात प्रामाणिक कष्ट आहेत, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. म्हणून तुमच्या विचारांना समृद्ध करा. चांगली पुस्तके वाचा, चांगल्या लोकांचा सहवास ठेवा, चांगले विचार ऐका आणि दररोज स्वतःला अधिक उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. माझ्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, दुसऱ्यांना दोष देऊन तुमचे आयुष्य कधीच बदलणार नाही. परिस्थितीला दोष देणे सोपे आहे, पण स्वतःमध्ये बदल घडवणे कठीण आहे. जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो त्याच्यावर माझी विशेष कृपा राहते, कारण नम्रता हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. कधीही अपयशामुळे स्वतःचा तिरस्कार करू नका. अपयश हा शेवट नसतो, तो नवीन सुरुवातीचा पाया असतो. तुम्ही चालत असाल तरच अडखळाल. जे काहीच करत नाहीत त्यांना अपयशही येत नाही. त्यामुळे पडल्यावर स्वतःला दोष देण्याऐवजी पुन्हा उभे राहण्याचे धैर्य ठेवा. माझ्या कृपेवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. बाळांनो, तुमच्या घरात जर शांतता हवी असेल तर प्रत्येकाने मीच बरोबर आहे हा अहंकार सोडला पाहिजे. प्रत्येक वाद जिंकून माणूस नाती हरवतो. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. क्षमा मागणे हा कमकुवतपणा नाही, तर तो मोठेपणाचा गुण आहे. ज्या घरात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असते त्या घरात आनंद कायमचा राहतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न असेल तर त्याला लोकांच्या हसण्यामुळे सोडू नका. लक्षात ठेवा, जग आधी हसते, मग पाहते आणि शेवटी त्याच माणसाचे कौतुक करते. त्यामुळे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक दिवस एक पाऊल पुढे टाका. सातत्य ठेवा, कारण लहान लहान पावलेच मोठ्या यशापर्यंत घेऊन जातात. आज मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा त्या क्षणी माझे नाव घ्या. डोळे मिटा आणि मनात म्हणा, स्वामी, मला योग्य विचार दे, योग्य मार्ग दाखव आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. श्रद्धेने केलेली ही प्रार्थना तुमच्या मनाला नवी शक्ती देईल. माझ्या भक्तांनो, कोणत्याही माणसाच्या जीवनात कायमचा अंधार नसतो. रात्र कितीही लांब असली तरी पहाट निश्चित असते. तुमच्या जीवनातही ती पहाट येणार आहे. तुमच्या कष्टांचे फळ मिळणार आहे. तुमच्या अश्रूंना हसण्यात बदलणारा दिवस येणार आहे. पण तोपर्यंत धैर्याने चालत राहा, कारण श्रद्धा आणि संयम यांच्या संगतीने चालणारा भक्त कधीच हरत नाही. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुमच्या घरात सदैव प्रेम नांदो. तुमच्या हाताला कष्टाची ताकद लाभो. तुमच्या मनाला शांतता लाभो. तुमच्या विचारांना पवित्रता लाभो आणि तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला यशाची सुवर्ण किरणे लाभोत. माझ्या लाडक्या भक्तांनो, आज या प्रवचनाचा आणखी एक अमूल्य संदेश तुमच्या हृदयात जपून ठेवा.
लक्षात ठेवा, जगात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागते. शिक्षणासाठी परिश्रम द्यावे लागतात, यशासाठी सातत्य ठेवावे लागते, नाती टिकवण्यासाठी प्रेम आणि समजूतदारपणा लागतो, आणि परमेश्वराची कृपा अनुभवण्यासाठी श्रद्धा व संयम लागतो. म्हणून जेव्हा जीवन तुमची परीक्षा घेत असेल तेव्हा घाबरू नका. ही परीक्षा तुमचे नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सामर्थ्य जागवण्यासाठी आहे. बाळांनो, अनेक जण म्हणतात, स्वामी, आम्ही खूप मेहनत करतो पण आम्हीच मागे राहतो. पण मी तुम्हाला सांगतो, स्वतःची वाट सोडून दुसऱ्याच्या वेगाकडे पाहू नका. प्रत्येकाचे घड्याळ वेगळे असते. काहींना यश 20व्या वर्षी मिळते, काहींना 40शीत, तर काहींना आयुष्याच्या उत्तरार्धात. पण योग्य वेळी मिळालेले यश अधिक टिकाऊ असते. त्यामुळे वेळेवर राग करू नका, वेळेला मित्र बनवा. लक्षात ठेवा, जीवनात 2 गोष्टी कधीही वाया जात नाहीत, प्रामाणिकपणे केलेले कष्ट आणि मनापासून केलेली प्रार्थना. त्यांचे फळ कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्याकडे परत येते. म्हणून आज प्रयत्न करताना उद्याच्या फळाची चिंता करू नका. तुमचे काम बी पेरण्याचे आहे, त्याला फळ देण्याचे काम परमेश्वराचे आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात जर सतत भीती असेल तर ती तुमच्या क्षमतेवर पडदा टाकते. पण विश्वास असेल तर तो पडदा दूर होतो. म्हणून भीतीला मनात जागा देऊ नका. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, भविष्यात काय होईल याची भीती, या सर्व भीती तुमच्या पावलांना बांधून ठेवतात. माझे नाव घ्या आणि धैर्याने पुढे चला, कारण धैर्यवान माणसालाच परमेश्वर नवे मार्ग दाखवतो. आज मी तुम्हाला एक सुंदर सवय सांगतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी परमेश्वराचे आभार माना. त्या लहान असोत किंवा मोठ्या, आज मिळालेल्या अन्नासाठी, कुटुंबासाठी, श्वासासाठी, आरोग्यासाठी किंवा एखाद्या छोट्याशा आनंदासाठी. कृतज्ञता ही अशी प्रार्थना आहे जी शब्दांशिवायही परमेश्वरापर्यंत पोहोचते. माझ्या भक्तांनो, दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवू नका. प्रत्येक माणूस अपूर्ण आहे. जसे तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची संधी हवी असते, तसेच इतरांनाही असते. म्हणून न्याय करण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागापेक्षा प्रेम निवडा, सुरापेक्षा क्षमा निवडा, कारण क्षमा करणारा माणूसच अंतःकरणाने सर्वात श्रीमंत असतो. बाळांनो, हेही लक्षात ठेवा की तुमच्या घरातील लहान मुले तुमचे बोलणे कमी आणि तुमचे वागणे जास्त शिकतात. त्यामुळे त्यांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर प्रथम स्वतःच्या आचरणात बदल घडवा. सत्य बोला, प्रामाणिकपणे काम करा, मोठ्यांचा आदर करा आणि गरजूंना मदत करा. तुमचे जीवनच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा ठरेल. आज मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. तुमच्या मनात आशेचा दिवा सदैव तेवत राहो. तुमच्या घरात आनंदाची पावले पडोत. तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक अडथळ्याचे रूपांतर नव्या संधीत होवो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतीही परिस्थिती आली तरी तुमची श्रद्धा माझ्या चरणांवरून कधीही ढळू नये. लक्षात ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या संघर्षात मी तुमचे बळ आहे. तुमच्या अश्रूंमध्ये मी तुमचा आधार आहे. तुमच्या प्रार्थनेत मी तुमची आशा आहे. आणि तुमच्या यशात मी तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून निडरपणे पुढे चला. तुमचे जीवन अजून संपलेले नाही. तुमच्या जीवनातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कर्म करत राहा, मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धेचा दीप कधीही विझू देऊ नका. माझ्या लाडक्या भक्तांनो, आता मी तुम्हाला अंतर्मनातील सर्वात मोठ्या संपत्तीबद्दल सांगतो. जगात अनेक लोक सोन्या चांदीची संपत्ती जमवतात, मोठमोठी घरे बांधतात, भरपूर पैसा कमावतात, पण त्यांच्या मनात समाधान नसते. दुसरीकडे काही लोक साध्या घरात राहतात, साधे अन्न खातात, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधानाचे हास्य असते. कारण खरी श्रीमंती बाहेर नसते, ती मनात असते. ज्याच्या मनात समाधान, प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता आहे, त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा सदैव राहते. बाळांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही मोठे व्हा, पण तुमच्या पायाखालची जमीन कधीही विसरू नका. झाड जितके उंच वाढते, तितक्या खोल त्याच्या मुळ्या जातात. तसेच माणूस जितका मोठा होतो, तितका नम्र झाला पाहिजे. अहंकाराने मिळालेला सन्मान क्षणिक असतो, पण नम्रतेने मिळालेला आदर आयुष्यभर टिकतो. माझ्या भक्तांनो, जेव्हा कोणी तुमच्यावर अन्याय करतो, तेव्हा लगेच बदला घेण्याचा विचार करू नका. न्याय देण्याचे काम परमेश्वरावर सोडा. तुमचे काम सत्याचा मार्ग सोडू नये इतकेच आहे. द्वेष मनात ठेवला की तुमची शांतता नष्ट होते. म्हणून ज्यांनी तुम्हाला दुःख दिले, त्यांच्याकडून धडा घ्या, पण त्यांच्यासारखे कधीही बनू नका. बाळांनो, तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अपयशाकडे एका नवीन शिक्षकाप्रमाणे पहा. अपयश तुम्हाला शिकवते की अजून काय शिकायचे आहे, कुठे सुधारणा करायची आहे आणि पुढच्या वेळी अधिक सक्षम कसे व्हायचे आहे. त्यामुळे अपयशावर रडण्यात वेळ घालवू नका, त्यातून शिकण्यात वेळ घाला.
जो प्रत्येक पराभवातून शिकतो त्याला एक दिवस विजय निश्चित मिळतो. आज मी तुम्हाला एक अमूल्य सवय देतो. दिवसातून काही मिनिटे स्वतःसोबत शांत बसा. मोबाईल, टीव्ही आणि जगाचा गोंगाट बाजूला ठेवा. स्वतःच्या मनाला विचारा, मी आज कोणत्या गोष्टीत सुधारणा करू शकतो, मी कोणाला आनंद देऊ शकतो, मी कोणत्या चुकीची पुनरावृत्ती टाळू शकतो. हा आत्मसंवाद तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देईल. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे जीवन बदलण्याचा हट्ट करू नका. प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवातून शिकतो. तुम्ही फक्त स्वतःचे आचरण इतके सुंदर ठेवा की लोक तुमच्याकडे पाहून प्रेरित होतील. शब्दांपेक्षा कृतीचा प्रभाव नेहमीच मोठा असतो. आज मी तुम्हाला आशीर्वाद देताना एवढेच सांगतो, तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये, तुमच्या कुटुंबात प्रेमाची ऊब कायम राहावी, तुमच्या हाताला प्रामाणिक कष्टाची ताकद मिळावी आणि तुमच्या मनातून भीती, मत्सर, राग आणि निराशा कायमची दूर व्हावी. बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या प्रार्थना फक्त ऐकत नाही, तर तुमच्या न बोललेल्या वेदनाही जाणतो. म्हणून प्रत्येक वेळी शब्दांची गरज नसते. कधी कधी शांतपणे माझ्यासमोर बसणेही ही सर्वात मोठी प्रार्थना असते. त्या शांततेत मी तुमच्या मनाला स्पर्श करतो, तुमच्या अश्रूंना आधार देतो आणि पुढे चालण्याची नवीन शक्ती देतो. शेवटी एवढेच सांगतो, तुमच्या जीवनात कितीही अंधार असो, श्रद्धेचा दिवा जिवंत ठेवा. कितीही वादळे आली तरी संयमाचा हात सोडू नका. कितीही अपयश आले तरी प्रयत्न थांबवू नका. कारण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म या 3 गोष्टी ज्या भक्ताच्या जीवनात असतात, त्या भक्ताला यश, शांती आणि परमेश्वराची कृपा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या लाडक्या भक्तांनो, आता या प्रवचनातील आणखी एक गूढ सत्य समजून घ्या. जीवनात काही गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडतात, तर काही आपल्या इच्छेविरुद्ध घडतात. पण बाळांनो, परमेश्वराची योजना नेहमी माणसाच्या विचारांपेक्षा मोठी असते. तुम्ही आज जे मागत आहात ते कदाचित तुमच्यासाठी योग्य नसेल, म्हणून ते तुम्हाला लगेच मिळत नाही. पण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा परमेश्वर अशी कृपा करतो की तुम्हाला वाटते, इतका उशीर झाला, पण जो झाला तोच माझ्यासाठी सर्वोत्तम झाला. लक्षात ठेवा, अधीर मनाला प्रत्येक क्षण उशीर वाटतो, पण श्रद्धावान मनाला प्रत्येक क्षण तयारीचा वाटतो. म्हणून वाट पाहण्याला शिक्षा समजू नका, ती तुमच्या भविष्यासाठी होत असलेली तयारी समजा. जसा कुंभार मातीला आकार देतो, तिला भाजतो आणि मगच सुंदर मडके तयार होते, तसेच परमेश्वर तुमच्या जीवनालाही योग्य आकार देत असतो. माझ्या भक्तांनो, तुमच्या मनात जर सतत राग, मत्सर, तक्रार आणि असंतोष भरलेला असेल, तर त्या मनात आनंदाला जागा उरत नाही. म्हणून दररोज मन स्वच्छ करा. जसे घर रोज झाडावे लागते, तसेच मनही रोज स्वच्छ करावे लागते. क्षमा ही मनाची झाडू आहे, प्रेम हे त्याचे सुगंधी फूल आहे आणि नामस्मरण हा त्याचा दिवा आहे. ज्या मनात हे 3 असतात, ते मन सदैव प्रसन्न राहते. बाळांनो, अनेक जण मला विचारतात, स्वामी, आमच्या घरात सुख कधी येईल? मी त्यांना एवढेच सांगतो, ज्या दिवशी घरात कटू शब्द कमी होतील, ज्या दिवशी एकमेकांचा आदर वाढेल, ज्या दिवशी रागाऐवजी समजूतदारपणा येईल आणि ज्या दिवशी प्रत्येकजण स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वीकारेल, त्या दिवशी सुखाला तुमचा पत्ता आपोआप सापडेल. आज मी तुम्हाला एक सुंदर नियम सांगतो. कोणताही दिवस असा जाऊ देऊ नका की त्या दिवशी तुम्ही कोणाचे तरी भले केले नाही. ते मोठे असण्याची गरज नाही. एखाद्याला प्रेमाने हसून बोलणे, तहानलेल्या माणसाला पाणी देणे, दुःखी व्यक्तीचे मन ऐकून घेणे, वृद्धांना मदत करणे किंवा एखाद्याला चांगले शब्द बोलणे, ही सुद्धा मोठी सेवा आहे. परमेश्वराला मोठ्या देणग्यांपेक्षा प्रेमाने केलेली छोटी सेवा अधिक प्रिय असते. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात जे काही मिळाले आहे, त्याची किंमत ओळखा. डोळे आहेत म्हणून हे सुंदर जग पाहता येते. कान आहेत म्हणून प्रेमाचे शब्द ऐकता येतात. हात आहेत म्हणून कष्ट करता येतात. पाय आहेत म्हणून पुढे जाता येते. श्वास आहे म्हणून प्रत्येक दिवस नवी सुरुवात करता येते. या सर्व गोष्टी परमेश्वराची अमूल्य देणगी आहेत. म्हणून तक्रारी कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. बाळांनो, स्वतःला घडवण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका. ज्ञान मिळवत राहा, चांगल्या सवयी लावत राहा, चुकीच्या सवयी सोडत राहा. प्रत्येक दिवस स्वतःच्या कालच्या रूपापेक्षा अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदलणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आज मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने एक वचन देतो. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल, तुमच्या हातात प्रामाणिक कष्ट असतील, तुमच्या वागण्यात नम्रता असेल आणि तुमच्या जीवनात सत्कर्म असेल, तर कोणतेही संकट तुम्हाला जास्त काळ रोखू शकणार नाही. अंधार कितीही गडद असला तरी प्रभात निश्चित असते. तसाच तुमच्या जीवनातील आनंदाचाही क्षण निश्चित आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमचे डोळे कधीही निराशेने भरू देऊ नका. तुमच्या ओठांवर आशेचे स्मित कायम ठेवा. तुमच्या हृदयात माझे नाम जिवंत ठेवा.
कारण श्रद्धेने घेतलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जाते. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत, प्रत्येक संघर्षात, प्रत्येक प्रयत्नात आणि प्रत्येक चांगल्या कर्मात माझा आशीर्वाद आहे. निडरपणे पुढे चला. तुमच्या जीवनाचा सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे. तो तुमच्या श्रद्धा, संयम आणि सत्कर्मांच्या बळावरच उजाडेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लाडक्या भक्तांनो, आता माझ्या हृदयातील शेवटचे काही अमृततुल्य शब्द तुमच्या जीवनाचा आधार बनू द्या. लक्षात ठेवा, जीवनात माणूस किती वर्षे जगला यापेक्षा त्याने कसे जगले हे अधिक महत्त्वाचे असते. ज्याने दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणला, दुःखी मनाला धीर दिला, सत्याचा मार्ग सोडला नाही आणि कोणाचेही वाईट चिंतले नाही, त्याचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य झाले. कारण परमेश्वराला तुमची संपत्ती दिसत नाही, त्याला तुमचे हृदय दिसते. बाळांनो, तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा स्वतःला विचारले असेल, माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण आज मी तुम्हाला विचारतो, या प्रत्येक परीक्षेने तुम्हाला अधिक मजबूत केले नाही का? ज्या वेदना तुम्हाला त्यावेळी असह्य वाटल्या, त्याच वेदनांनी आज तुम्हाला धीर दिला आहे. ज्या अपयशामुळे तुम्ही रडलात, त्याच अपयशाने तुम्हाला योग्य दिशा दाखवली आहे. म्हणून तुमच्या भूतकाळावर राग करू नका. तोच तुमचा सर्वात मोठा शिक्षक होता. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात सर्वात मोठी शक्ती म्हणजे शांत मन. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय भविष्य घडवतो. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ होईल, तेव्हा काही क्षण माझे नाम घ्या, खोल श्वास घ्या आणि मगच बोला किंवा निर्णय घ्या. शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात. बाळांनो, लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्या यशामागील संघर्ष फार कमी लोकांना दिसेल. त्यामुळे लोकांनी तुमचे कौतुक केले नाही म्हणून निराश होऊ नका. परमेश्वर तुमच्या प्रत्येक कष्टाचा साक्षीदार आहे. तुम्ही प्रामाणिक राहिलात तर योग्य वेळ आल्यावर जगालाही तुमची किंमत समजेल. आज मी तुम्हाला एक सुंदर संकल्प देतो. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आज मी कोणाचे मन दुखावणार नाही. आज मी खोटे बोलणार नाही. आज मी माझ्या कामात प्रामाणिक राहीन. आज मी निराश होणार नाही. आणि कोणतीही परिस्थिती आली तरी माझ्या स्वामींवरील विश्वास ढळू देणार नाही. हा संकल्प तुमचे व्यक्तिमत्व बदलून टाकेल. माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात जर आनंद हवा असेल, तर घरातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची जाणीव द्या. मोठ्यांचा सन्मान करा. लहानांना प्रेम द्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. कारण एकत्र बसून हसणारे घर हेच खरे श्रीमंत घर असते. पैसा कमी जास्त होईल, पण प्रेम कमी होऊ देऊ नका. आज मी तुम्हाला एक अंतिम सत्य सांगतो, स्वतःला बदलण्याची सुरुवात आत्ताच करा. उद्या, पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी नाही. कारण आयुष्य बदलण्यासाठी योग्य वेळ उद्या नसते, योग्य वेळ नेहमी आज असते. आज एक चांगला विचार स्वीकारा. आज एक वाईट सवय सोडा. आज एक चांगले कर्म करा. आज एखाद्याला क्षमा करा. आज एखाद्याला मदतीचा हात द्या. या छोट्या कृतीच तुमचे भवितव्य महान बनवतील. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही, अश्रू कायम राहत नाहीत. मग तुमचे दुःखही कायम राहणार नाही. श्रद्धा जीवन ठेवा, संयम जीवन ठेवा, आशा जीवन ठेवा. कारण आशेचा दिवा ज्या घरात तेवत असतो, त्या घराचा अंधार फार काळ टिकत नाही. मी तुम्हा सर्वांना माझ्या अंतःकरणापासून आशीर्वाद देतो. तुमच्या प्रत्येक पावलावर माझे संरक्षण असो. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला यश लाभो. तुमच्या घरात आरोग्य, आनंद, समाधान आणि ऐक्य नांदो. तुमच्या जीवनात सतत चांगले विचार, चांगली माणसे आणि चांगल्या संधी येवोत. आणि तुमच्या ओठांवर अखंड एकच नाम राहो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच नामात तुमची शक्ती आहे, याच नामात तुमची शांती आहे, आणि याच नामात तुमच्या जीवनाचे खरे कल्याण दडलेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.